शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे अपडेट घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे आपल्या हाती आलेले ताजे कापसाचे बाजारभाव, त्याचबरोबर ताजे सोयाबीन कापसाची बातमी सुद्धा बघूया। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। एकदा आपण बातमी बघू, त्यानंतर लगेच कापसाचे बाजारभाव पटापटा बघू। मित्रांनो, सद्यस्थितीला 2,18,000 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। कापूस सोयाबीन अनुदान योजनेत 182 कोटी 67 लाखाचे वितरण। बाकीच्या शेतकऱ्यांना लाभ कधी मिळणार, सविस्तर बातमी बघू। मित्रांनो, खास करून नांदेड जिल्ह्यात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये देण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील 5,09,703 शेतकऱ्यांना 182 कोटी 67,37,365 रुपये वितरित करण्यात आले आहे। अद्याप 2,18,357 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकांना खरीप हंगाम 2023 मध्ये शेतीमालाच्या किमतीतील घसरणीमुळे नुकसान सोसावे लागले होते। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे। यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 आर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले। या योजनेअंतर्गत नांदेड 7,28,060 शेतकरी पात्र ठरले आहेत। यात 81,111 कापूस उत्पादक तर 4,28,592 सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे। या शेतकऱ्यांना आजपर्यंत प्रति हेक्टरी 5,000च्या मर्यादेत 182 कोटी 67,37,365 रुपये वाटप करण्यात आले आहे। तर KYC केले नसलेले, सहमती पात्र दाखल न केलेले तसेच पीक पेरा नसलेले असे एकूण 2,08,357 शेतकऱ्यांना मात्र अनुदान मिळालेलं नाही। मित्रांनो, वळूया कापूस बाजारभावाकडे। सद्यस्थितीला भिवापूर बाजार समितीमध्ये ताजा कापसाला 350 क्विंटल आवक 7,110 भाव मिळाला। वरोरा खांबाड या ठिकाणी 140 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,000 भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा शेगाव 68 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त कापसाला 7,025चा भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा 284 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,050चा भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण जर बघितली तर सेलू परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला 7,521 रुपये खाजगी बाजार भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा येथे खाजगी बाजारामध्ये जास्तीत जास्त 7,000 रुपये दर चालू आहे। चला मित्रांनो, शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा, लाईक